ही आपली पेस्ट तयार आहे, कांदा टोमॅटो अद्रक लसूणची. आता मी फोडणी देते भाजीला. आता मी एक मोठी कढई घेतली आणि त्यामध्ये मी आता तेल टाकते. अंदाजे टाकते, साधारण 4 ते 5 चमचे तेल आहे. आणि ही कढई तीच आहे ज्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो भाजला, त्यामुळे ती अशी दिसते. तर आता हे तेल टाकू दे. थोडं तेल गरम झाल्यावर मग यामध्ये गरम मसाले ॲड करेल. तेल आपलं आता गरम झालं. यामध्ये मी आता माझे खडे मसाले ॲड करते. 2 स्टारफूल आहेत, थोडी दालचिनी आणि 1 तेजपान आहे. तर हे थोडंसं फ्राय करते. गॅस कमी करते मी. आता मी यामध्ये जिरं टाकते. जिरं पण छान फुललं आहे. तर आता यामध्ये मी टाकत आहे मशरूम. तर आज माझ्या किचनमध्ये मशरूमची भाजी बनत आहे. मी पूर्ण मशरूम ॲड केले आणि याला मशरूमला पाणी सुटतं, त्यामुळे मशरूम मी आधी तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून ते त्याच्याच पाण्यामध्ये थोडंसं शिजून जाईल. तर हे मी पूर्ण फ्राय करून घेते. आता तुम्ही बघू शकताय मशरूमला किती पाणी सुटलं आहे आणि श्रिंक पण झालेत मशरूम. तर हे पाणी काय आता इतकं टाकणार नाही. तर यामध्ये मी जो आपण मसाला बनवला आहे, कांदा टोमॅटोची पेस्ट, ती आता मी यामध्ये टाकून घेते. तर ही मस्त यामध्ये मिक्स करते आणि यातलं पूर्ण पाणी आटून देते. तर अशा प्रकारे मसाला पूर्ण परतून घेतला आहे आणि आता वेळ आहे यामध्ये आपले ड्राय स्पायसेस टाकायचे मसाला. तर यामध्ये मी टाकते आधी हे तिखट मिरची पावडर आहे. ही तुमच्या टेस्टनुसार टाका. मला थोडं स्पायसी आवडतं त्यामुळे मी थोडी जास्त टाकली. आणि हे आहे किचन किंग मसाला चवीपुरता, साधारण 1 चमचा. आता आपण टाकतोय गरम मसाला अर्धा चमचा आणि आता आपण टाकणार आहोत धने पावडर साधारण 1 चमचा. तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आता थोडीशी हळद टाकून घेते. मस्त मिक्स करून घेऊया आपण. मसाले आता मी छान मिक्स करून घेतले. तर यामध्ये मी आता पाणी टाकते. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल तितकं पाणी तुम्ही टाकू शकता. यामध्ये मशरूमला पण स्वतःचं पाणी असतं, त्यामुळे मशरूमचं पण पाणी सुटतं याला. त्यामुळे तुम्ही अंदाज घेत घेत यामध्ये पाणी ॲड करू शकता. ग्रेव्ही मिक्स करून घेते. तर मी यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकले आणि आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये मीठ ॲड करू शकता. मी थोडंसं अर्धा चमच्याला जास्त असं मीठ टाकलं आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता. मी ही कन्सिस्टन्सी ठेवली आहे कारण अजून मी याला थोडं शिजवणार आहे, तर हे अजून थोडंसं घट्ट होईल. तर आता मी यामध्ये झाकण लावून ठेवून देते आणि 10 मिनिटांनी पुन्हा चेक करते. आता मी याचं झाकण उघडून बघते. भाजी पूर्ण शिजली आणि छान कन्सिस्टन्सी आली. तुम्ही बघू शकता एकदम ग्रेव्हीची झाली. तर यामध्ये आता मी टाकते कोथिंबीर, मिक्स करून घेते. तयार आहे आपली मशरूमची भाजी. आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून घेते.